हेलो फ्रेंड्स, वेलकम टू द 8th लेक्चर पीरियोडिक टेबल। हम क्या कर रहे हैं अभी? बोलो क्या कर रहे? सांगा लवकर काय करत होतो? येस, एक्सरसाइज मधले क्वेश्चन सोडत होतो. तुमच्यासोबत बोलत असताना बऱ्याच वेळेस हिंदी येते, थोडंसं लक्षात ठेवत जा. तर सर्वात पहिले तर तुम्हाला सांगितल्याप्रमाणे चॅनलला सबस्क्राईब करत जावा, मित्रांना वगैरे व्हिडिओज पाठवा, सबस्क्राईब करायला लावा. आपल्याला 1000 सबस्क्रायबर करायचे, विसरू नका. तिसरा आपण प्रश्न बघूया. पहिले दोन बघितले वाटतं, ए आणि बी. चला तिसरा, नायट्रोजन कार्बन ऑक्सिजन. आपल्याला काय करायचं आहे, चौथ्या क्वेश्चनमध्ये इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहायचे आहेत आणि त्याच्यावरून काही प्रश्नांची उत्तरं द्यायचे. त्याच्यामध्ये आपण ए आणि बी बघितले, आता सी बघायचं आहे. नायट्रोजन कार्बन ऑक्सिजन बोरॉन ॲल्युमिनियम. नायट्रोजन कार्बन ऑक्सिजन बोरॉन ॲल्युमिनियम, राईट. 7 6 कार्बन इज 6, 8 बोरॉन किती 5 ॲटॉमिक नंबर 13. चला यांचे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहा सर्वांनी. सी क्वेश्चन नंबर 4 आपला चालू आहे, त्याच्यातलं सी आहे. हां चला लिहा सर्वांनी यांचे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन्स. कम ऑन, व्हेरी गुड. पॉज करून लिहा. ठीक आहे, आता उत्तर पहा. सर्वांचं आलंय का बघा. 2,5 2,4 2,6 2,3 2,8,3. ह्यांच्यामध्ये सर्वात इलेक्ट्रोनिगेटिव्ह एलिमेंट कोण आहे ते सांगायचं आपल्याला. मोस्ट इलेक्ट्रोनिगेटिव्ह म्हणजेच नॉन मेटॅलिक का मेटॅलिक वर? नॉन मेटॅलिक. इलेक्ट्रोनिगेटिव्ह म्हणजे नॉन मेटॅलिक, इलेक्ट्रोपॉझिटिव्ह म्हणजे मेटॅलिक. नॉन मेटॅलिक म्हणजे इलेक्ट्रॉन देण्याची इच्छा का घेण्याची, बोला. हां, घेण्याची इच्छा. आणि मेटॅलिक म्हणजे इलेक्ट्रॉन देण्याची इच्छा. म्हणजे शेवटच्या कक्षेमध्ये कमी इलेक्ट्रॉन असले की तो देतो, कमी असले की देतो, जास्त असले की घेतो. कमी असले की देतो, जास्त असले की घेतो. कारण कमी असले की द्यायला सोपं, जास्त असले की घ्यायला सोपं. तर साधी गोष्ट आहे बघा. मी याच्यामध्ये ह्यांना पिरियोडिक टेबलमध्ये अरेंज करतो. आपण असा पिरियोडिक टेबल काढायचा छोटासा, आणि ह्याच्यामध्ये आपण ह्यांना जर अरेंज करण्याचा प्रयत्न केला तर तुम्ही बघा, नायट्रोजन कार्बन सुरुवात इथून होईल. कार्बन, त्याच्यानंतर नायट्रोजन असतो, विसरू नका. इथं ऑक्सिजन, फ्लोरीन, निऑन. चला बोरॉन कुठे येतो? कार्बनच्या, हां बोरॉन. ॲल्युमिनियम कुठे येतो? ॲल्युमिनियम बोरॉनच्या खाली असतो बघा. आता हे तुम्हाला ट्रिक मध्ये माहीत झालं असेल, ठीक आहे. बैंगन, आलू, गाजर इन थैला, ठीक आहे. ऑक्सिजन इथं आहे. मग इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी तुम्हाला माहिती आहे, उजवीकडे वाढत जाते, उजवीकडे वाढत जाते आणि डाऊन द ग्रुप कमी होते. हे विसरायचं नाही. इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी म्हणजे नॉन मेटॅलिक कॅरेक्टर. इकडे वाढते, कमी होते, वाढते, कमी होते. सो सिंपल आहे. इकडे सर्वात, मग ह्यांच्यापैकी आपले एलिमेंट कोण आहेत इथं दिलेले प्रश्नात? नायट्रोजन, ऑक्सिजन, फ्लोरीन तर दिला नाही, बोरॉन, ॲल्युमिनियम, ठीक आहे. मग तुम्ही जर इलेक्ट्रोनिगेटिव्हिटीला काही व्हॅल्यू द्यायचा प्रयत्न केला तर बोर्डामध्ये देऊ नका तुम्ही. बोर्डात काय लिहायचं सांगतो मी. इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी समजा ह्याची आहे 10, समजा म्हणतो, असं काही नसतं. इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी 3.5 वगैरे असते, तेवढी जास्त नसते, पण समजा 10 तर इकडे वाढत चालेल. सो याची 11 12 13 14. ह्याची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी जास्त नसते. हे नोबल गॅस आहे, त्याच्याविषयी अभ्यास आताच नाही, डोक्याला ताण घेऊ नका. आणि खाली वाढत जाते, कमी होते, कमी, म्हणजे 10ची 9 होणार. तसंच ग्रुपमध्ये जरा इफेक्ट जास्तच असतो, म्हणून 9च्या ऐवजी 8च होते. मग सर्वात जास्त इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी आपल्याला दिलेल्या एलिमेंटपैकी कुणाची आहे? ऑक्सिजन. तुम्हाला कधी असा प्रश्न विचारला की दिलेल्या एलिमेंटपैकी सर्वात जास्त इलेक्ट्रोनिगेटिव्ह कोण आहे किंवा सर्वात कमी कोणाची साईज आहे, तर तुम्ही त्याला काहीतरी अशा व्हॅल्यू देत जा. पिरियोडिक टेबलमध्ये त्याची मांडणी करत जा, व्हॅल्यू दे जा, आणि मग त्याच्यावर सर्च करेल. मग आता लिहिताना एक्सप्लेनेशन कसं लिहायचं? एक्सप्लेनेशन सांगतो तसं आहे. सर्वात पहिले हे लिहून घ्या अगोदर. हे बोर्डात लिहायचं नाही, पण तुम्ही उत्तरामध्ये लिहा मला समजण्यासाठी. हे आणि एवढं लिहून घ्या. आता एक्सप्लेनेशन. इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी increases in a period and decreases in a group
and decreases in a group. आणि पाहिजे तुम्ही पिरियडिक टेबल असा काढा, त्याच्यामध्ये दाखवा पण, म्हणजे आणखीन इम्प्रेशन पडेल. मग त्यातल्या अमॉंग गिवन एलिमेंट्स लिहा. अमॉंग गिवन एलिमेंट्स ऑक्सिजन is on the top side and right side, is on the top side and right side, therefore it is most electronegative element, therefore it is most electronegative element. त्याच्यानंतर नेक्स्ट कोण आहे, डी, बेरिलियम कार्बन ऑक्सिजन बोरॉन ॲल्युमिनियम. बेरिलियम कार्बन ऑक्सिजन बोरॉन ॲल्युमिनियम. चला सर्वांनी यांचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहून काढा पॉज करून. बघा उत्तर. तर विचारलंय यांच्यापैकी सर्वात इलेक्ट्रो पॉझिटिव्ह कोण आहे. पुन्हा एकदा तुम्ही काय करायचं, इलेक्ट्रोनिगेटिव्हच्या उलट. इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी उजवीकडे वाढते तर इलेक्ट्रो पॉझिटिव्हिटी उजवीकडे कमी होते आणि खाली वाढते. तर पुन्हा एकदा आहे लिथियम, एवढं तर लिहायची गरज नाही, बेरिलियम, बोरॉन, कार्बन, नायट्रोजन, ऑक्सिजन, फ्लोरीन, निऑन. त्याच्यानंतर एक ॲल्युमिनियम आहे जो की बोरॉनच्या खाली असतो. इलेक्ट्रो पॉझिटिव्हिटीला जर समजा तुम्ही इथं 10 व्हॅल्यू दिली तर इकडं पॉझिटिव्हिटी कमी होत जाते. मग इथं 11 येईल का 9 येईल सांगा बरं. 9, 8, 7, 6, 5, 4 एक्सेट्रा. आणि खाली वाढते म्हणून 8 ची 9 आपण 10 घेऊया, कारण ग्रुपमध्ये कोणता इफेक्ट थोडा जास्त असतो. मग सर्वात इलेक्ट्रो पॉझिटिव्ह कोण दिसतंय तुम्हाला इथं दिलेल्यापैकी. तसं तर ठरवणं अवघड आहे, कारण बेरिलियम आणि ॲल्युमिनियम तुम्ही जर बघितलं तर ह्या दोघांमध्ये लढत लागू शकते. पण मी तुम्हाला सांगितलं की जरा ग्रुपमध्ये थोडा इफेक्ट जास्त असतो तर ॲल्युमिनियम जास्त आहे. राईट. दिलेलं का त्याच्यात बेरिलियम, हा दिलेला. तर तुम्ही लिहा, एक्सप्लेनेशन लिहा. चला हे सर्व लिहून घ्या अगोदर, हे आणि ते. मग आता एक्सप्लेनेशन लिहा. इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी decreases in a period, decreases in a period and increases in a group, and increases in a group. Therefore among given elements, therefore among given elements aluminum has highest electropositivity, highest electropositivity. Because it is in second period, sorry थर्ड पिरियड आहे. पहिला तर हायड्रोजनचा, दुसरा आहे लिथियमचा आणि तिसरा हा सोडियमचा. सोडियमच्या पिरियडमध्ये, सो इट इज इन थर्ड, बिकॉज इट इज इन थर्ड पिरियड. त्याच्यानंतर ई, सोडियम, फॉस्फरस, क्लोरीन लिहायचा. सोडियम, फॉस्फरस, क्लोरीन, सिलिकॉन, मॅग्नेशियम. 11, 15, 17, 14, 12. चला इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन करावं सर्वांनी. याचं पॉज करून इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन बघा प्रत्येकानं करायचं, प्रत्येकानं पाहिजे ते एकदाच पॉज करून सर्व जे पुस्तकामधले दिलेले आहेत ते सर्वांचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन एकदाच लिहून घ्या खाली, जर तुम्हाला कंटिन्युअसली पाहायचं असेल तर. 2,8,1, 2,8,5, 2,8,7. समज आहे ना, एकूण 17 आहेत. 2, 8, 7 एकूण 17 झाले बघा. राईट. तर याच्यामध्ये प्रश्न विचारलाय ई मध्ये, ई चालू आहे आपलं क्वेश्चन नंबर 4 मधलं. विच हॅज द लार्जेस्ट ॲटम, म्हणजे सर्वात मोठी साईज कोणाची आहे. त्याच्यामध्ये फक्त आपण यांचे हे सर्व जण इथे लिहून काढूया. बघा सोडियम इथं आहे,
फॉस्फरस नाना पाटेकर आज सब्जी बेचेगा, राईट. ट्रिकचा व्हिडिओ सर्वांनी बघितलेला असावा अशी माझी अपेक्षा. क्लोरीन, फर्स्ट क्लास बिर्याणी इन ऑस्ट्रेलिया. सिलिकॉन, काशी गए शंकर पार्वती. मॅग्नेशियम, बेटा मांगे कार स्कूटर. ओके, तर आता ॲटॉमिक साईज विषयी विचारले तर माहित पाहिजे पहिल्यांदा ट्रेंड, बाकी काही नसतं बघा, ट्रेंड माहित पाहिजे. सो ॲटॉमिक साईज पिरियड मध्ये काय होते, कमी, ग्रुपमध्ये वाढते. मग कमी होते म्हटल्यावर अरे इथं लिहिल्यावर व्हॅल्यू त्याच ठेवल्या असतात तर 10, 10, 9, 8, 7, 6, 5, 4 आणि वाढतंय जरा जास्तच प्रमाणात वाढतंय. 12 लिहूया आपण इथं. सो 12 कमी होत आहे. आता इकडे कमी होईल ना, सो एक एक न कमी करूया. 12, 11, 10, 9, 8, 7. नाही, इथं एक सोडून दिला ना आपण. ओ सानिया, इथं 7, इथं 6. चला आता ह्याच्यामध्ये सर्वात मोठा ॲटम कुणाचा आहे यांच्यापैकी बघायचं आहे आपल्याला. तर इकडे ॲटम छोटा असतो, इकडे मोठा असतो. म्हणजे एलिमेंट इकडे असला पाहिजे आणि खाली असला पाहिजे, डावीकडे असला पाहिजे आणि खाली असला पाहिजे. तर हा आहे बघा मॅग्नेशियम, पण त्याच्याही पेक्षा डावीकडे सोडियम आहे, राईट. सो सोडियम ह्याचा ॲटम सर्वात मोठा आहे, त्याच्यापेक्षा मॅग्नेशियम थोडा छोटा असणार, राईट. सो सोडियम. मग चला हे सर्व अगोदर लिहून घ्या. चला याच्यानंतर लिहा आता atomic size decreases in period and increases in group Therefore, among given elements, sodium is on left bottom size, most left bottom size. Left bottom. समझायला ना, left bottom. Sodium is on left bottom size. Therefore, sodium has largest atom. त्याच्यानंतर आहे F, पोटॅशियम, लिथियम, सोडियम, बेरिलियम. पोटॅशियम, पोटॅशियम 19, 3, 11, 4. चला इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन सर्वांनी करा. पॉज करायचं, ठीक आहे. पॉज करायचं आणि कॉन्फिगरेशन करायचं. चला मी आता सांगतोय पॉज. आता तुम्ही केलेला आहे असं समजून मी उत्तर सांगतो, ठीक आहे. चेक करा. 2,8,1 एकूण 19 झाले बघा. 2,8 त्याच्यानंतर 10 झाल्यावर इथं 9 नाही भरायचे. मी पुन्हा सांगितलं, एक वेळ सांगितलं, शिकवताना पिरियडिक टेबल सांगितलंय. तिसऱ्या शेलमध्ये एकूण 18 बसतात, परंतु सुरुवातीला 18 नाही बसवायचे, अगोदर 8च बसवायचे. त्याच्यानंतर इथे 1, 2 बसवायचे, मग पुन्हा इथं 9, 10 असं 18 पर्यंत जायचं. मी तुम्हाला सांगितलं ते. लिथियम, सोडियम, बेरिलियम. हे क्लिअर झालं का बघा? आलं का सर्वांचं? आता विच हॅज लोवेस्ट किंवा स्मॉलेस्ट ॲटॉमिक रेडियस विचारलंय. ॲटॉमिक रेडियस पुन्हा इकडे कमी होते, इकडे वाढते. आता फक्त याच्यामध्ये एक जण आलाय पोटॅशियम, तर 10, 12 इथे येईल 14. तर लीना करे इथं असतो पोटॅशियम. तर तुम्ही बघितलं तर सर्वात छोटी साईज लिथियम, सोडियम, बेरिलियम. हे तर तिघं ठीक. लिथियम, बेरिलियमची आहे बघा. त्यात लिथियम, सोडियम, पोटॅशियम आणि मग बेरिलियम, म्हणजे बेरिलियमची 9 आहे, ठीक आहे. तो सर्वात छोटा बेरिलियम. एक्सप्लेनेशन सेम एक्सप्लेनेशन आहे वरच्यासारखंच. ॲटॉमिक साईज डिक्रीजेस इन पिरियड
and increases in group among given element. Atomic size decreases in period, increases in group among given element. Beryllium is on most top right side. पिरियोडिक टेबल मध्ये तुम्हाला माहित असू द्या ॲटॉमिक साईज बघा कशी होती, तर अशी आहे, छोटी होती बघा आणि खाली वाढत जाते. तुमच्या लक्षात येईल की इथं सर्वात मोठे ॲटम आहे आणि इथं सर्वात छोटे आहे. हे जे आहे ते लेफ्ट बॉटम आहे, आणि हे आहे टॉप राईट. हे आहे लेफ्ट टॉप, हे आहे राईट बॉटम. तर टॉप राईटला सर्वात छोटे एलिमेंट आहेत आणि लेफ्ट बॉटमला सर्वात मोठे. इथं सर्वात इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहेत, इथं सर्वात इलेक्ट्रोपॉझिटिव्ह आहेत, इथं सर्वात नॉन मेटॅलिक आहेत, इथं सर्वात मेटॅलिक आहेत. असं ओके. त्याच्यानंतर जी, ॲल्युमिनियम, सिलिकॉन, सोडियम, मॅग्नेशियम. ॲल्युमिनियम, सिलिकॉन, सोडियम, मॅग्नेशियम, सल्फर. त्यांचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन करा बरं. आणि सल्फर, टू 2,8,3, 2,8,4, 2,8,1, 2,8,2, 2,8,6. त्याच्यात काय विचारलंय? जी क्वेश्चन आहे, मेटॅलिक कॅरेक्टर हायेस्ट कुणाचा आहे? मेटॅलिक कॅरेक्टर म्हणजे इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटीच, म्हणजेच ॲटॉमिक साईज सारखंच होतं ते. इकडे कमी होतं मेटॅलिक कॅरेक्टर आणि खाली वाढते. हे सर्व ट्रेंड माहीत पाहिजे. जे काय ॲटॉमिक साईज, व्हॅलन्सी, मेटॅलिक कॅरेक्टर, त्या मेटॅलिक कॅरेक्टरलाच इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी म्हणतात. नॉन मेटॅलिक कॅरेक्टर ह्यालाच इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी म्हणतात. सो हे इकडं वाढते, सॉरी ॲटॉमिक साईज इकडं कमी होते, इकडं वाढते. व्हॅलन्सी इकडं वाढत जाऊन कमी होते, खाली कॉन्स्टंट राहते. मेटॅलिक कॅरेक्टर इकडं कमी होतंय, इकडं वाढते. नॉन मेटॅलिक कॅरेक्टर इकडं वाढतंय पण इकडं कमी होतं. हे प्रॉपर्टीज पार्ट असणं गरजेचं आहे. ह्याच्यावरच प्रश्न आहेत मॅक्झिमम, आणि पुढे चालून पण त्याच्यावरच असतात. 11वी-12वीमध्ये माहीत असू दे तुम्हाला. तर एक्सप्लेनेशन आता दिलेले हे एवढे सर्व. तर इकडे कमी होते, इकडे वाढते, म्हणजे कुठं असला पाहिजे? तो खाली असला पाहिजे आणि लेफ्टला असला पाहिजे. तर कोण आहे लेफ्टला आणि खाली? सोडियम दिसतो बघा. सोडियमच्या खाली कोणी आहे का? कोणीच नाही. सोडियमच्या लेफ्टला पण कोणी? मॅग्नेशियम आहे पण सोडियमच्या राईटला. सो मोस्ट मेटॅलिक सोडियम आहे दिलेल्यापैकी, ओनली आहे. एक्सप्लेनेशन, मेटॅलिक कॅरेक्टर decreases in period and increases in group. Decreases in period and increases in group. Decreases in period and increases in group. And sodium is on most left bottom side among given elements, full stop. Therefore it has highest metallic character. आता इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन याचं तुम्ही करू शकता स्वतःहून, मी काय तुम्हाला देत नाहीये. पुढच्या प्रश्नामध्ये एच मध्ये ह्याच्यात विचारलेलं आहे की सर्वात जास्त नॉन मेटॅलिक कोण आहे? नॉन मेटॅलिक म्हणजे मेटॅलिकच्या उलट. म्हणजे आता नॉन मेटॅलिक फक्त ह्याच्या जस्ट ऑपोजिट आहे. त्यासाठी तुम्ही एक नवीन टेबल करा. नॉन मेटॅलिक कॅरेक्टर विचारलेलं आहे या प्रश्नात, म्हणून ह्याला जर 10 म्हटलं तर इकडे वाढत जाते.
इकडं कमी होते 12, 13 आणि इकडं कमी होते 9 म्हणजे 2 न कमी करूया आपण 8 नंतर पुन्हा वाढते 8 इथे किती 8 तर मग इकडं वाढत जाणार 9 10 11 12 13 14 तर दिल्लीपैकी हायेस्ट नॉन मेटॅलिक कोण आहे तुम्ही जर बघितलं तर नॉन मेटॅलिक असण्यासाठी खाली आणि इकडं राहावं लागते तर नॉन मेटॅलिक असण्यासाठी वर आणि इकडं राहावं लागतं बघा कधी अपोजिट इथं असणाऱ्याच्या उलटे इथले असतात मग नॉन मेटॅलिकसाठी वर उजवीकडं मग इथं सर्वात वर आणि उजवीकडं कोण आहे फ्लोरीन ठीक आहे चला त्यांचे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आणखी काढा आता याच्यानंतर लिहा नॉन मेटॅलिक कॅरेक्टर decreases in a period and sorry काय चूक झाली सांगा यस लक्ष पाहिजे increases in a period and decreases in group full stop among given elements fluorine is on most fluorine F for fat among given elements fluorine is on most top right side therefore it has highest non-metallic character